हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. रामकृष्ण हरी माऊली. तर बघा मस्तपैकी आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे. आज अशी मस्त छानशी पूजा केलेली आहे. दादाने पण सुट्टी घेतली आहे. आज मस्तपैकी छान पूजा झाली आहे. खूप प्रसन्न वातावरण वाटतंय. थोडा व्हिडिओ मला एडिट करायला थोडा लेट झालेला आहे, प्लीज समजून घ्या सर्वांनी. ओम भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि आमची सर्व अशी जेवणाची वगैरे घाई आहे, जरा नैवेद्य वगैरे दाखवायचा होता म्हणून त्यासाठी. आणि आज जरा खास असा बेत आम्ही केलेला आहे की तो म्हणजे छानपैकी मोदक मोदक बनवणार आहोत आम्ही. असं अनामिका मस्त इकडे बसली आहे आणि माझं इकडे चहा वगैरे घेणं चालू आहे. मस्तपैकी आईने गुळाचा चहा बनवला आहे ना, गरमागरम जरा चहा वगैरे घेते छानपैकी. आणि जरा आता आईला मदत करते. जरा आज लवकरच उठलो होतो आम्ही सकाळी, त्यामुळे जरा लवकर आवरून घेतलेलं आहे. हे बघा मी जरा सकाळी लवकर हे वगैरे करून घेतली, रांगोळी वगैरे काढून. तर दादाने बघा छानपैकी असं शूट करतोय माझं. म्हणतो थांब तू रांगोळी काढतेस ना, तर मी जरा शूटिंग करून ठेवतो तुझं. बघा मस्त, थँक्यू सो मच, हेल्प केली मला थोडीशी. तर अशी मी साधी सिम्पलशी रांगोळी घालून घेतलेली आहे. कामं भयंकर होती आणि आवरेपर्यंत जरा उशीरच होत होता. पण सगळंच करायचं होतं म्हटल्यावर काय सांगायचं, आता तेवढा वेळ निघून गेला. अनामिकाची पण मस्ती चालू होती इकडे. अन्नूचं काय विचारू नका, खूप भारी वाटतंय तिला. आणि हे बघा फायनल मस्त अशी रांगोळी झालेली आहे माझी काढून छानपैकी. अनामिका मस्ती करत होती आणि वारा भयंकर येत होता ना, त्याच्यामुळे ना पूर्ण रांगोळी माझी पुसत होती, असं होत होतं सारखं. आणि अनामिकाने सुद्धा येऊन दोनदा पुसली बरं का, सांगायचं राहून गेलं तुम्हाला. छानपैकी. आणि इथे दादा खातोय, काय खातोय, संत्र वाटतं. दादा संत्र खातोय आणि अनामिका बघा सारखी मागते खायला काही ना काही, असं चालू आहे तिचं. आणि अनामिकाला सुद्धा बघा ना मस्त असा टिक्का लावलाय, काय विचारूच नका. मी लावला ना, तिला पण पाहिजे झाला, करत आली माझ्या जवळ. दादा म्हणतो तिला पण लाव जरा. आणि मस्त बघा या समोरच्या ताई पण घालून गेल्यात रांगोळी त्यांच्या दरवाजामध्ये. छानपैकी इकडे मोर काढला आहे आणि इथे अशी साधीशी सिंपल रांगोळी काढली आहे. हे बघा अशी मस्त. आणि सगळी सकाळची कामं चालू आहेत, आवरणं वगैरे. आवरलंय जरा आणि मस्त असं मोदक करण्यासाठी वगैरे बसलोय आम्ही इकडे. हे बघा छानपैकी, कारण की उशीर झाला आहे, दुपारचे 12:30, मला वाटतं 1:15 झाला आहे बहुतेक काहीतरी. हो, आमची जरा गडबड चालू झाली आहे, कारण की उशीर झाला, मग नैवेद्य वगैरे कधी दाखवणार ना, असं झालं सर्व. काय करणार, सगळं आवरेपर्यंत लेटच झालं, असं झालं ते. अशा प्रकारे आई पण जरा करत आहे फटाफट. आईचा पण उपवास होता, त्यामुळे ती पण कंटाळली होती. तिला आम्ही सांगतो उपवास पकडू नकोस, काय वय नाही आता उपवास करायचं वगैरे, तरी पण ती करते. ती म्हणते धरलेलं आहे तर कसं सोडायचं, असं चालू असतं तिचं. दादा पण तिला म्हणतो नकोस करू उपवास, तरी पण करत असते ती. शेवटी ती एक ओढ असते ना, मनातून इच्छा असते आधीपासूनची, त्यामुळे ते होत असतं असं सर्व. आणि फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे. वरण भात, मस्तपैकी एक मिक्स व्हेज भाजी बनवली आहे, मेथीची भाजी बनवली आहे आणि परत मोदक बनवले आहेत छान असे. तर मंडळी या सर्वांनी जेवायला. लेट झालं आहे पण ठीक आहे. असं कोणाकोणाला मोदक आवडतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा बरं का, कोणाला मोदक आवडतात. आणि फायनली असं आम्ही आता जेवायला बसतो आहे, तर या सर्वांनी जेवायला. हे बघा मेथीची भाजी, दही, त्यानंतर मिक्स एक मटार वगैरे भाजी केली होती, फ्लावर मटार वगैरे घालून छानपैकी. आणि वरण भात. वरण भात आमच्याकडे फेमस आहे, काय विचारू नका, सर्वांना खूप आवडतो. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना, रामकृष्ण हरी. तर इकडे किती हट्टाने आणि काय विचारूच नका, चेतनचं इकडे काय चालू आहे बघा. तुम्ही म्हणाल हा काय करतोय सासरवाडीमध्ये येऊन, तर भरपूर त्याने म्हणतात ना आग्रह करून हे सगळं करतोय चेतन. आई आणि मी त्याला नको नको म्हणत असताना सुद्धा फर्स्ट टाईम कांदे पोहे बनवतो आहे. आणि हा व्हॉइस आम्ही खूप छान म्हणजे म्हणतात ना शूट केलं होतं, जेव्हा केलं तेव्हा. पण म्हणतात ना बायला केली, मला तो व्हॉइस म्यूट करावा लागला आहे, कारण की बाहेर जास्त मोठ्याने टी व्हीला गाणी लावली होती दादाने हिंदी. त्याच्यामुळे मी व्हॉइस पूर्ण म्यूट केलेला आहे आणि आता मला बोलावं लागतं आहे. असं सर्व झालेलं आहे, नाहीतर खूप मज्जा मस्ती चालू होती इकडे. आणि भरपूर म्हणतात ना की चेतन खूप हॅप्पी होता आणि त्याला पोहे बनवायचे होते. तर बघा आता चेतन कसे पोहे बनवतोय. काल रात्री आलेला आहे चेतन
आणि त्याने इकडे पोहे बनवायचं चालू केलंय. तो म्हणतो मी खूप काही शिकलो आहे आणि आता म्हणजे मी नाही आहे ना विरारला म्हणून, तर बोलतोय की मी जे शिकलोय ते तुम्हाला करून घालायचं आहे मला, बघा म्हणजे मी कसं बनवतोय आणि टेस्ट कशी तुम्हाला लागते नक्की मला सांगा असं सांगतोय. मॅडम इकडे नवीन जागा शोधलेली आहे अनामिकाने, ते बघा तिकडे जाऊन बसते आतमध्ये. तिकडे एक बॅग आहे तिकडे, त्याच्या तिथे खाली जाऊन बसते. ती खूप भीती वाटते पडेल वगैरे अंगावर तिच्या, पण ती मस्तपैकी बसते. आणि इकडे अशा भाज्या वगैरे आईने ठेवलेल्या आहेत ह्या बघा इकडे अशा मस्तपैकी जरा हवेला. आधीच लावायला पाहिजे ती विंडो. थोडा गॅस मोठा करा, कांदा भाजू दे. शेंगदाणे थोडेच घेतलेस. आधी नाही आता तुमचं झालं मला दाखव बघू. एवढे कमी कर हां. मीठ नंतर घालू. कोथिंबीर नाही घेतली, आधी घेतात कोथिंबीर नंतर घालायचं. नंतर घालायला धुवून घ्यावी लागेल वेळ आहे. समोरून पकड, समोरून असं पकडायचं. हां हां, हळूहळू बाहेर सांडू नको, सावकाश गाई नकोस करू. हळू बोलते तरी व्हिडिओ होते ते एकदा. बस लावते. गोल गोल केलेस का काय? तेवढं एक पूर्णच घाल, बस झालं, बाकी नकोच घालू. असं एकच ठिकाणी नाही टाकायचं असतं, असं सगळीकडे टाकायचं असतं. चेतन मिक्स करतो ना मला हे शिकायचं उपमा करायला. या आठवड्यात उपमा आणि पोह्याचे ना मिक्स करणार. एक रेसिपी बघितलं ना मी, पोह्याचे असे हे असतात ना गोल गोल, काय ते वाट्या टाईप तसं फ्राय करायचे ना त्याला. आता त्याला हे पाहिजे आई, काय माहितीये का? बस बस आता त्याच्यावर गॅस स्लो करून झाकण ठेव थोडं 1-2 मिनिटं की झाले पोहे. फायनली पोहे झालेले आहेत चेतनचे रेडी मस्तपैकी. आणि बघा लिंबू वगैरे सगळं दिलंय चेतनने छानपैकी. आणि दादाला विचारले कसे झालेत, तर दादा म्हणतोय 1 नंबर पोहे झालेले आहेत. आणि खरंच खूप सुंदर पोहे बनवले होते चेतनने फर्स्ट टाइम. मी जरा भाजी वगैरे चिरून ठेवली आहे तिकडे मोयाची साईडला तोपर्यंत. तर फर्स्ट टाइम भाजी बनवली चेतनने. हॅलो मंडळी, इकडे बघा चेतन काय घेऊन आलेला आहे. पपया घेऊन आलाय. पपया तर मस्तपैकी आता पपया जरा मी कापतोय आणि पपईचा आनंद घेतोय. तर या जरा मी पपई खायला. शोरू थांब, तुला देणार, तिला दे, तिला थोडंसं दे आधी. थांब थांब जरा खाली खाली करतोय तो पण भाग. खाऊ दे, ठेव ठेव ठेव. मंडळी मी काय खाते, मला आवडत नाही बाबा पपई. ते बघा कसे खातायत दोघं. म्हणून आम्ही काय इकडे ते बघा. तर मंडळी मस्तपैकी मी आता जेवायला बसले आहे, ते पण कुठे बघा गॅलरीमध्ये. वाव खूप छान मस्तपैकी. आईन बघा मला ताट भरून काय काय दिलंय. आमटी, भात, लिंबू बघा मस्तपैकी. कालचं थोडंसं वांग्याचं भरीत आहे ते पण घेतलंय मी इकडे बघा. आणि ही बनवली आहे छान अशी मुळ्याची भाजी. इकडे ग्लास ठेवले पाण्याचं आणि इकडे जेवायला बसले ते बघा इकडे शातमध्ये हे बघा. आणि मी बसले आहे इकडे बाहेर गॅलरीत आनंद घेते मी मस्तपैकी. वारा आहे छान असा आणि मी इकडे जेवायला बसले. तर या जवळ जेवायला. हॅलो मंडळी, गुड इव्हनिंग. तर मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे आणि आता चाललो आहे बघा वरती चाललो आहे. अनामिकाला सुद्धा घेऊन चाललो आहे बघा जरा छानपैकी. हे बघा अन्नू पण इकडे आहे. अन्नू
तर चल चेतन लवकर वर, कारण का की अंधार झाला ना तर मग जाऊन काय उपयोग नाही. आणि आई तू पण ये. हा आई तू पण ये. चलो मंडळी जरा जातो टेरेसवरती छानपैकी चहा वगैरे घेतला आत्ताच आणि जरा थोडं चाललो. तर तुझा मोबाईल कुठे आहे? काय करतोय श्रेयस? तिथे मी उभा राहा. ये फोटो काढूया. ये ना तिथे उभा राहा. ये तू पण येते नाही बघा. अशी पतंग उडत पतंग जाऊ तुझं. हे चल आता उडव वरती वरती उडव काय. मग तुझा व्हिडिओ करूया आपण. नको बाहेर नको ते राहू दे आतमध्ये. तू आतमध्ये राहू दे. उडत नाही ती पण ती काय म्हणतात ते उगाच ती परत कुठे जाते मग तिला चालता बिलता येत नाही ना असं होतं. नको. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना, रामकृष्ण हरी. तर कसे आहात? शुभ सकाळ झाली आहे मस्तपैकी. आणि ना जरा ऊन पडलं ना का जरा छान वाटतं बघा मस्तपैकी असं जरा छान अशी मॉर्निंग झालेली आहे. आणि चेतन आणि दादा सुद्धा लवकर गेलेले आहेत कामाला, कारण लवकर जावं लागतं इकडून निघायचं म्हटलं तर. थंडी तर भयंकर होती सकाळी, काही विचारूच नका. आणि आमची आता कामच बघा सर्व जरा आवरते जरा व्यवस्थित सर्व लावून वगैरे. हा जरा पसारा आहे तो जरा काढून टाकते सर्व टी व्ही समोरचा. हे बघा सर्व हे काढते. सिलेंडर वगैरे संपलं मग ते पण जरा लावलेलं इकडे. ते बघा ते पण बाहेर ठेवले सिलेंडर जे होतं आधीचं. जरा सिलेंडर वगैरे लावलं आणि भूक लागले तर चला मी कधी मॅगी खात नाही पण माझ्यासाठी आज मी मॅगी केली आहे, तुम्हाला दाखवते चला. हे बघा सो ब्युटिफुल शोडू. पिलू तू काढणार आहेस मॅगी? तू काढणार आहेस? तू काढणार आहेस शोडू? काढणार आहेस तू? काढणार आहेस? सांग जरा काढणार आहेस का? हे बघा मस्त मस्त आहे का? कोणाकोणाला आवडते मॅगी? मला आवडत नाही पण मी केली आहे, मला तर भूक लागली आहे म्हणून. जर म्हटलं चला लगेच काय बनेल तर खायला गेले होते चिवडा. हे बघा ह्याच्यामध्ये डब्यात. तर मला मिळालं मॅगीचं पॅकेट. तर म्हटलं चला आता मॅगीचं पॅकेट मिळालं तर चला मॅगीच करून खाऊया असा विचार केला. आई म्हणते खा मॅगी, बघा आहे त्याच्यामध्ये काय. आणि दादाने सूपची पॅकेट वगैरे पण भरपूर आणून ठेवलेत माझ्यासाठी, पण काय ती खाण्याचा योग येत नाहीये. आणि ह्या मॅडमला हे बघा काल टिक्का लावला होता, दिसतोय तुम्हाला? अनामिकाला टिक्का लावलेला हे बघा, शोनूला लावलाय. आणि चला आता अनामिकाला पण आंघोळ घालून घेते आणि तिचा पण पिंजरा जरा आहे ना साफ वगैरे करून घेते. हे सर्व हे बघा काय करून ठेवलंय गोंधळ तिने. ते जरा वाजले आता काय म्हणतात ते जरा उशीर झाला ना म्हणून जरा आज जरा खाते नंतर सर्व आता कामं करते. कशी करते बघा, बाहेरच्या पक्ष्यांना बघून करते तशी ती. तर मंडळी चला सर्वांनी या मॅगी खायला. आमच्याकडे आता खाऊन घेतोय मॅगी. हो की नाही पिलू? इथं काय होतंय बघा.